हॅलो नमस्कार, मी आहे प्रियंकाच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा थंबनेल तर तुम्ही पाहिलाच आहे, खूप स्पेशल आणि खूप युजफुल आहे आजचा व्हिडिओ, त्याच्यामुळे पूर्ण आणि शेवटपर्यंत पहा। तर उंबरठा पूजन हा का करावा, ह्याचे काय काय फायदे आहेत किंवा कधी करावा, त्याचा काही सणवार असतो का, स्पेसिफिक दिवस असतो का, तर ही सगळी माहिती आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। उंबरठा पूजन करण्याचे फायदे। तर उंबरठा पूजन आहे ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर माणसाने करावाच, घरातल्या स्त्रियांनी, कारण खूप जास्त चांगलं असतं। खूप घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते, घरातली नकारात्मकता जाते। तुम्ही एकदा सुरू करा ही गोष्ट करायला, तुम्हाला ऑटोमॅटिक घरामध्ये बदलाव जाणवेल। तर उंबरठा पूजनचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आपण जेव्हा कामाला जातो, सकाळी संध्याकाळी येतो, आपणच काय इवन कोणीही आपल्या घरामध्ये येतं, तर प्रत्येकाची मेंटॅलिटी, प्रत्येकजण आपले हितचिंतक नसतात। कोणाच्या डोक्यात कशी नेगेटिव्हिटी असते, काय विचार असतात, किंवा आपणही दिवसभर कामावून थकून वगैरे रात्री घरी येतो, तर आपल्या सोबत जी बाहेरची नेगेटिव्हिटी ऊर्जा जी असते ना, जी आपल्या पायासोबत घरामध्ये येते, तर ते उंबरठा पूजन केलेलं असल्यामुळे ते सगळ्या गोष्टी बाहेरच राहतात आणि छान असं पॉझिटिव्हिटी घरामध्ये, सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते। आणि उंबऱ्यावर आपल्या जवळजवळ 33 कोटी देवांचा वास असतो। वास्तू ही कायम तथास्तु बोलत असते, सगळ्यांना माहीत आहे। जसं आपल्याला नीटनेटकं राहायला आवडतं, छान छान राहायला आवडतं, छान कपडे, छान मेकअप, ह्या सगळ्या गोष्टी जसं करायला आवडतं ना, तसं वास्तूलाही छान आपण ठेवलं पाहिजे। आपल्या घरातला कोपरा न कोपरा आपण छान ठेवला पाहिजे। मग वास्तूचाच हा एक भाग आहे ते की उंबरा, आणि उंबरा हा खूप महत्त्वाचा आहे। सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी उंबऱ्यातूनच आतमध्ये येतात। मग वाईट गोष्टी असू द्या किंवा चांगल्या गोष्टी असू द्या, सगळ्या उंबऱ्यातूनच आत येतात। त्याच्यासाठी उंबरा पूजन करणं खूप जास्त गरजेचं आहे। आणि स्पेशली लक्ष्मीसाठी तर खूपच छान आहे। बघा, ज्याच्या घरामध्ये वाद होत असतात, क्लेश होत असतो, कामधंद्यामध्ये मन लागत नाही किंवा कोणाचा कामधंदा टिकतही नाही, लागतो सुटतो, अशा बऱ्याच अडचणी प्रत्येकाच्या घरामध्ये काय ना काय घरगुती अडचणी असतात। घरामध्ये चिडचिड होते, एकमेकांसोबत पटत नाही, तर का होतं असं? कारण काही नकारात्मक ऊर्जा असतात, नकारात्मक गोष्टी असतात, ज्या आपल्या घराभोवती अवतीभोवती असतात, फिरत असतात किंवा आपल्या पायाच्या द्वारे सुद्धा घरामध्ये येतात। आता पहिलं कसं होतं बघा, गावाकडं अजूनही आहे बऱ्याच ठिकाणी, की लोक आहे ना, घरात येताना पाय धुवून पायावर पाणी घेऊन मगच घरात यायची पूर्वीची लोक। आता आहे का तसं? नाहीये। आता आपण आपल्या घरामध्ये कोणाला सांगितलं ना की पायावर पाणी घेऊन घरात या, तरी सुद्धा ते नाही ऐकत। किंवा इवन फ्लॅटमध्ये जर एखादा व्यक्ती राहते, तर तसं नाही करू शकत ना। पायावर पाणी घेऊन आत येणं म्हणजे त्याचंही काहीतरी महत्त्व होतं, की आपल्या सगळ्या वाईट गोष्टी पायाने ज्या घरात येतात त्या सगळ्या धुवून बाहेरच राहायच्या, आपण छान असं पॉझिटिव्हिटी घरामध्ये घेऊन जायचो। तर आता तसं काही नाही राहिले, म्हणून उंबरठा पूजन हा करणं खूप गरजेचं आहे। उंबरठा पूजन कधी केला पाहिजे, तर गुरुवार, शुक्रवार, मंगळवार, स्पेशली पौर्णिमा, अमावस्या ह्या दिवशी तर खूप फलदायक आहे उंबरठा पूजन केलेलं। कारण उंबरठा पूजन केल्याने नुसतं नकारात्मक गोष्टी बाहेर राहत नाही, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो। बाहेरनं थोडा आवाज येत असेल, इग्नोर। घरामध्ये आपल्या लक्ष्मीचा वास्तव्य राहतं, आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदते। घरातल्या म्हणजे नकारात्मक गोष्टी, म्हणजे जे घरामध्ये आपल्या किरकिरी होतात, कामाधंद्यामध्ये यश लागत नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही जे व्यक्ती नाही करत आहे ना, तुम्ही सुरुवात करा या गोष्टीला, उंबरठा पूजनला। बघा, तुम्हाला नाही फरक पडला ना, तर मला सांगा, फरक पडतोच, कारण हा माझा पर्सनल अनुभव आहे। आणि मी तुम्हाला माझ्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्येच सांगितलंय की मी ज्या गोष्टी करते, इवन मला ज्या गोष्टी आवडतात, मी त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जे पण काय मी देवाची पूजा करते, ज्या गोष्टी करते, मी सगळं तुम्हाला सांगणार आहे। आणि खरंच खूप छान आहे त्या गोष्टी, प्रत्येक स्त्रीने केलंच पाहिजे। असं नाही की ह्याला खूप जास्त वेळ लागतो। तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणारच आहे, पूजा कशी करायची, उंबरठा पूजनला काय साहित्य लागतं, कोणत्या टायमात करायची किंवा कशी पूजा करायची, हे सगळं मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। पण ह्याला वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटाचं किंवा जास्तीत जास्त 6 ते 7 मिनिटाचं काम आहे। त्याच्यामुळं मी तर म्हणते, आवर्जून प्रत्येक लेडीजनी आठवड्यातले वार पाळावे, म्हणजे ह्या वारी करावी। तुम्हाला नाही 3-4 वार जमत आहे ना, तुम्ही मंगळवारचं करा।
मंगळवारी नाही जमलं गुरुवारी करा, गुरुवारी नाही जमलं तर शुक्रवारी तर अति उत्तम, म्हणजे बेस्ट, खूपच छान शुक्रवारी केलेलं. आणि तुम्हाला इतर कोणत्याही वाराला जमत नसेल ना, तर महिन्यातली जी पौर्णिमा येते, पौर्णिमा ही खूप फलदायी आहे, खूप. तुम्ही जर पौर्णिमेच्या दिवशीच्या सेवा, ह्या बऱ्याच सेवा आहेत, मी तुम्हाला हळूहळू पुढं व्हिडिओजमध्ये सांगेलच. पौर्णिमेची सेवा केल्याच्या नंतर खूप म्हणजे घरामध्ये तुम्हाला बदलाव जाणवणार, म्हणजे जाणवणारच हा माझा शब्द आहे. त्याच्यामुळे पुढे जाऊन व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ते सांगेलच. आता पौर्णिमा येतच आहे पुढच्या आठवड्यामध्ये, तर पौर्णिमेच्या दिवशी काय सेवा करायची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. पण आता सध्या आपण उंबरठा पूजनचं बोलू. तर नक्की ज्या ज्या स्त्रियांना वेळही नसेल भेटत ना, मी खरं सांगते, ज्या खरंच खूप बिझी असतील तरी सुद्धा 5 मिनिटं तरी वेळेत वेळ काढून, एक तर सकाळी लवकर जेव्हा तुम्ही आंघोळ वगैरे करून पूजा करता घरामध्ये, त्या दरम्यान तुम्ही उंबरठा पूजन करू शकता सगळं घर स्वच्छ करून. नाहीतर मग संध्याकाळच्या दरम्यान 7 वाजता सुद्धा तुम्ही उंबरठा पूजन करू शकता. खूप छान आहे, माझा पर्सनल अनुभव आहे. काही घरामध्ये तुमच्या क्लेश असेल, वादविवाद असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, ते पटत नाही, घरात वादविवाद होतात, कारण ही सगळी नकारात्मक गोष्ट असते, नकारात्मक ऊर्जा असते. या सगळ्या गोष्टी ही उंबरठा पूजन केल्यामुळं सगळ्या नाहीशा होऊन जातात. कारण हे केल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो. लक्ष्मीचं वास्तव्य राहतं, तुम्हाला तर माहित आहे, लक्ष्मीचं वास्तव्य ज्या घरामध्ये राहतं ना, त्या घरामध्ये अशा नेगेटिव्हिटी गोष्टी राहतच नाही, निघून जातात. त्याच्यामुळं उंबरठा पूजन खूप जास्त गरजेचं आहे. तर चला, वेळ न घालवता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते की उंबरठा पूजन कसा करावा. व्यवस्थित जसा मी केलेला आहे तसा तुम्ही फॉलो करा, व्यवस्थितपणे ती पूजा करा. मी तर म्हणते आज गुरुवार आहे किंवा उद्या शुक्रवार आहे, तर ज्या दिवशी तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल ना, गुरुवारी बघताय, शुक्रवारी, मंगळवारी किंवा पौर्णिमेला जरी बघताय, अमावस्याला जरी बघताय, तरी सुद्धा त्या दिवशी हा उपाय तुम्ही करा आणि कंटिन्यू करा. असं नाहीये की व्हिडिओ बघितला, एकदा केला, सोडून दिला, ठीक आहे ना, आता कंटाळा आला, मला वेळ नाही, तसं करू नका. तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल ना, तर तुम्ही कंटिन्युअसली हा उपाय करा. हे काय वाईट नाही, आपण आपल्या घरासाठी काही गोष्टी चांगली करतोय. आपल्या घरातल्या कुटुंबातल्या जे पण काही व्यक्ती आहेत त्या सगळ्यांवरच या गोष्टीचा खूप छान असा, त्यांच्या करिअरमध्ये खूप छान असा प्रभाव पडणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी करा. कारण आपलं घरापासूनच सगळ्या गोष्टी असतात. आपली जी वास्तू असते ते आपलं स्वतःचं असू द्या किंवा मग रेंटचं असू द्या, घर शेवटी घर असतं. तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, आता विचारते ना, ऑफकोर्स बरेच जण तर आम्ही भाड्याच्या घरात राहतो, तर कसं, तुम्ही रेंटच्या घरात राहताना तरी सुद्धा तुम्ही हे करा. तुम्ही जिथे राहता तिथे तुम्ही हा उपाय करा उंबरठा पूजनचा, खूप फलदायक आहे. तर चला, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते. उंबरा पूजन करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघू. थोडीशी फुलं घ्यायची आहे, थोडा कापूर घ्यायचा आहे, तांदूळ घ्यायचे आहे, हळद कुंकू घ्यायची, अगरबत्ती किंवा धूप घ्यायचा आहे आणि एक छोटासा दिवा घ्यायचा आहे. सगळ्यात प्रथम आपल्याला हळद घ्यायची आहे, जी आपण देवासाठी वापरतो ती हळद घ्यायची आहे. चंदनाची डब्बी घ्यायची आहे, जे आपण देवासाठी वापरतो तेच चंदन घ्यायचं आहे. कुठेही तुम्हाला पूजेच्या दुकानामध्ये भेटून जाईल. आणि तुम्ही इथं गोमूत्र किंवा मग गुलाबजल घेऊ शकता. गोमूत्र बेस्ट आहे, ओरिजिनल भेटलं तर खूपच चांगलं, किंवा मग तुम्हाला जिथं पूजेचं सामग्री भेटतं तिथं गोमूत्र भेटून जाईल, किंवा गुलाबजल यूज करायचं आहे. हे असं गोमूत्र ऍड करून घ्यायचं आहे आणि थोडीशी चंदन टाकायची आहे. चंदन पावडरने काय होतं, आपल्या घरामध्ये म्हणजेच उंबरट्यावर आहे ना, छान असा सुगंध पसरतो. आणि चंदन पावडर नसेल तर तुम्ही इथे अत्तर यूज केलं तरी सुद्धा चालेल. थोडंसं पाणी ऍड करून हे सगळं घोळून घ्यायचं आहे मिश्रण. क्वांटिटी तुम्ही तुमच्या उंबरट्या वाईज घेऊ शकता. जेवढा मोठा तुमचा उंबरटा असेल तसं तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता हळदीची. अशा पद्धतीने आपल्याला हे उंबरट्याचं लेपन तयार करून, इथं आपल्याला अशी हळद घ्यायची आहे आणि व्यवस्थित स्वच्छ मी उंबरा पुसून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा कपड्यांनी स्वच्छ पुसून घ्या उंबरा. त्याच्यानंतर असं प्रॉपर पद्धतीने हळद टाकायची आहे सगळीकडं.
आपल्याला व्यवस्थित हाताने सारून घ्यायचं आहे. खाली रांगोळी काढलेली आहे, त्याच्यामुळं हळदी ना रांगोळीवर पडून नाही द्यायची, आपल्याला व्यवस्थित काढायची. इथे लाकडाचा उंबरठा असतो, कोणाकोणाचा लाकडाचा असतो तर कोणाकोणाचा फरशीचा असतो. असा माझा फरशीचा आहे. छान अशी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिवा लावून इथं एका साईडला ठेवायचा आहे. असं इथे खाली ठेवायचं आहे साईडला. दिवा एका साईडला लावून मग आपल्याला बाकीची पूजा करायची आहे. उंबऱ्याला इथं मध्ये 5 बोटं हळद आणि कुंकवाची वडायची आहेत. पाच बोटं हळदी कुंकवाची वडायची आहेत. त्याच्यावर आपल्याला फूल ठेवायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत. त्याच्यानंतर असं धूप लावायचं आहे, धूपाने ओवाळायचा आहे आपला उंबरठा. धूप लावा किंवा अगरबत्ती लावा, असं पूर्ण व्यवस्थितपणे उंबरठा आपला ओवाळून घ्यायचा आहे आणि इथं साईडला लावायचं आहे. त्याच्यानंतर ही जी 2 फुलं आहेत ना, इथं साईडला ठेवायची आहेत एक एक. आणि ही जी कापराची वडी आहे ती बरोबर जिथं तुम्ही तांदूळ फूल आणि हळदी कुंकू व्हायला आहे ना, तिथं ही कापराची वडी आपल्याला लावून ठेवायची आहे. आणि कापूर जळूस्तवर आपल्याला इथंच बसून नामस्मरण करायचं आहे, देवीला प्रार्थना करायची आहे. ही लक्ष्मी माते, मी मनोभावे तुझी पूजा केलेली आहे, उंबरठ्याचं पूजन केलेलं आहे, तर तू माझ्या घरामध्ये वास कर, तू माझ्या घरामध्ये आनंदाने ये, आनंदाने वास्तव्य कर. तुझ्यासाठीच मी माझं सुंदर उंबरठा सजवलेला आहे, माझं घर सुंदर सजवलेलं आहे. त्याच्यामुळे तू माझ्या वास्तूमध्ये आनंदाने ये, निवास कर, असं म्हणून आईला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरातली दुःख दारिद्र्य निघून जाऊ दे, सुख शांती नांदू दे, घरामध्ये धनधान्याची भरभराट राहू दे आणि आमच्या कामाधंद्यामध्ये सुद्धा यश लागू दे, माझ्या नवऱ्याच्या कामाधंद्यात यश लागू दे, अशी देवीला प्रार्थना करायची आहे. कापूर लावल्याच्या नंतर आपल्याला इथं दिव्याने सुद्धा थोडंसं ओवळून घ्यायचं आहे. दिवा जर नसेल, ऑप्शनल, जर एखाद्या वेळेस तुमच्याकडे छोटा दिवा नसेल तर तुम्ही कापूर लावू शकता. आणि दिवा असेल तरी सुद्धा कापूर लावायचा आहे. तो दिवा एका साईडला आपल्याला असं ओवळून ठेवून द्यायचा आहे. कधी पण उंबरठा पूजन असू द्या किंवा देवाची पूजा असू द्या, कोणती पूजा तुम्ही मांडताय, तर सगळ्यात पहिल्यांदा एक छोटा का होईना दिवा लावून साईडला ठेवायचा आणि मग बाकीच्या पूजेला सुरुवात करायची. तर तुम्ही बघू शकता अशा सुंदर पद्धतीने छान असं उंबरठ्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. एका साईडला दिवा ठेवून द्यायचा आहे पेटून. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही 2 दिवे सुद्धा ठेवू शकता. पण किती सुंदर वाटतंय. संध्याकाळी बरोबर 7 वाजता ही उंबऱ्याची पूजा तुम्हाला करायची आहे. ज्याला सकाळी जमेल ते सकाळी सुद्धा करू शकतं, नाही तर संध्याकाळी केली तरी अतिउत्तम. तुम्ही बघू शकता किती छान अशी उंबऱ्याची पूजा केलेली आहे मी. आणि खरं सांगू का, पूजा केल्याच्या नंतर सिरियसली आपल्या मनालाच खूप पॉझिटिव्हिटी वाटते, खूप सकारात्मकता वाटते, म्हणजे खूप फ्रेशच वाटतं. त्याच्यामुळे नक्की ही पूजा सगळ्यांनी करा. तुम्हालाही फरक जाणवेल तुमच्या घरामध्ये. आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील पूजेचे किंवा कोणत्या दिवशी काय केलं पाहिजे, जसं आता पौर्णिमा येते, पौर्णिमेचा तर खूप म्हणजे खूप छान असा उपाय आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही तुम्हाला शंका असेल, डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येईल की तुम्ही लगेच व्हिडिओ बघू शकता. सो थँक्स फॉर वॉचिंग. तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.